आणि काय करण्याचे बघ टोप्यामध्ये काय सगळं. गुड मॉर्निंग. तिला म्हणायचं आहे पातेलं, पण तिला शब्द सुचत नाही आहे म्हणून ती टोपलं म्हणत आहे. तिघांचा सकाळी सकाळी नाश्ता झाला आणि आम्ही बसलो बाहेर खेळत, कारण की आम्हाला श्रीमईसोबत खेळावंच लागतं. सो ते दोघे तिकडे खेळत होते, तोपर्यंत मी माझं काम आटोपून घेण्याचं ठरवलं. सो लगेच मी बनवायला घेतलं गाजरचा हलवा. गाजरचा हलवा इकडे चिलत असताना इकडे मी मात्र कांदा रोस्ट करून घेत होते, कारण की आज मला भरल्या वांग्याची भाजी बनवायची होती. मस्तपैकी गाजरचा हलवा बनवला, छानपैकी वाफून घेतलं आणि साखरेची पिठी साखर आणि बदाम आणि काजूची जे मी करून ठेवलेले छोटे छोटे तुकडे होते ते टाकून घेतलं आणि थोडंसं टेस्ट करायला बघितलं की छान लागलं. पण थोडीशी चूकच झाली, कारण की थोडंसं हलवा जास्तच वाफून निघाला. सो लगेच मी भाजी करायला घेतली. भाजीमध्ये मी शेंगदाण्याची पूड, थोडीशी तिळाची पूड, धण्याची पूड, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हिरव्या मिरचीची पेस्ट टाकते, कारण की मला आवडतं. मीठ, धनेपूड असं सगळं काही मिक्स करून घेतलं आणि थोडीशी चवीला हळद टाकलेली आहे आणि थोडंसं कलर पण यावं म्हणून. लगेच थोडंसं कांद्याची जी पेस्ट बनवून घेतली होती ती कांद्याची पेस्ट पण टाकली आणि तो जे पण कांद्याची पेस्ट उरलेली आहे ना ती लगेच मी थोडंसं फोडणीला पण टाकणार आहे. सो अर्धी पेस्ट मी इकडे टाकली. थोडंसं लसूण ठेचून घेतलं, कारण की अद्रक लसणाची पेस्ट माझी संपलेली होती. सो मस्तपैकी फोडणी टाकलं, मोहरी टाकले, जिरे टाकले आणि तडतड असा आवाज येऊ लागला. लगेच थोडंसं हिंग टाकलं, कारण की मला कडक फोडणी लागते, त्याच्यामुळं जसे टमाटे टाकले तसे खूप असं एकदमच धूर निघाला. सो अशा प्रकारे मी मस्तपैकी कडक फोडणी देऊन घेतली. लसण, कुटलेलं लसण टाकलं आणि जे पण मसाला बनवला होता ते सगळं वांग्यामध्ये भरलं आणि एक एक वांगा असं वाफवण्यासाठी ठेवलं. थोडं चांगल्यापैकी वाफू दिलं तेलामध्ये आणि लगेच थोडंसं गरम पाणी टाकलं, कारण की गरम पाण्यानं जी भाजी असते त्याची चव जात नाही. 3 हां नाही 4च्या नंतर 5 येतं. हां 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 वा वा वा. 11 वाला म्हण. हां हां 13 14 15 16 17 18 19 20. काय म्हणाले त्यानं? आणि